नमस्कार. इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सेमी इंग्रजी माध्यमातील मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया की मराठी मीडियममध्ये सेमी इंग्रजी माध्यम का इन्क्लूड करण्यामध्ये आलेलं आहे. तर आधी कसं होतं, जसं की आपल्या वेळेस सर्व शाळा मराठी मीडियम होत्या. सर्व शाळा म्हणजे मराठी मीडियम शाळांमधून सर्व विषय मराठीमधूनच शिकवले जायचे आणि त्यामध्ये गणित आणि सायन्स हा विषयसुद्धा मराठीमधून शिकवला जायचा. पण जी मराठी मीडियममधली मुलं नंतर सायन्स घेतात तेव्हा त्यांना तो विषय समजण्यासाठी, म्हणजे त्याच्यातले जे लँग्वेज आहे इंग्लिशमधली ते शब्द आहेत ते समजण्यासाठी थोडेसे कठीण जातात आणि जवळजवळ 1-1.5 महिना असा जातो की त्याच्यामध्ये काहीच समजत नाही. कारण मी सुद्धा मराठी मीडियममधून शिकलेली आणि मी सुद्धा माझी जी स्ट्रीम आहे ती सायन्सच होती. तर मला सुद्धा खूप प्रॉब्लेम आला, म्हणजे खूप प्रॉब्लेम यायचा की एखादा शब्दाला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, मग ते डिक्शनरीमध्ये शोधायला भरपूर वेळ जायचा. मग तसं होऊ नये त्यासाठी काय करण्यात आलं की मराठी मीडियममध्ये सेमी इंग्लिशची एक वेगळी ब्रांच बनवण्यात आली. यामध्ये कसं असतं सिलेबस ते आधी आपण समजून घेऊया. तर यांचं संपूर्ण जे सिलेबस असतं ते स्टेट बोर्डसारखंच असतं. म्हणजे काही जण मला प्रश्न विचारतात की इंग्लिश मीडियमच्या सिलेबसमध्ये आणि स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये काय म्हणजे मराठी मीडियमच्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये काय डिफरन्स असतो किंवा काय समानता असते. तर सर्व विषय सारखेच असतात, फक्त इंग्रजी आणि मराठी हे विषय असतात ते वेगवेगळे असतात. म्हणजे कसं की इंग्लिश मीडियमच्या मुलांचं जे मराठी असतं ते थोडंसं कमी डिफिकल्टी लेवलचं असतं आणि मराठी मीडियममधील मुलांचा इंग्लिश हा जो विषय असतो त्याची जी डिफिकल्टी लेवल असते ती कमी असते. त्यामुळे त्यांच्या टेक्स्टबुकसुद्धा डिफरंट असतात. बाकी सगळे विषय सेम असतात. हिंदीसुद्धा इंग्लिश मीडियममधील मुलांना स्टेट बोर्डच्या आणि मराठी मीडियममधील किंवा सेमी इंग्लिशमधील मुलांना सेमच असतात. इतर जे विषय असतात ते सुद्धा सेम असतात. आता मराठी मीडियममध्ये सगळे विषय मराठीमध्ये असतात, हिंदीमध्ये आणि इंग्लिश हा इंग्लिशमध्ये असतं. बाकी जे सोशल स्टडीज म्हणायला गेलं म्हणजे त्याचे तिन्ही सब्जेक्ट जे असतात सोशल स्टडीजचे ते मराठीमधून असतात आणि इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा ते फक्त इंग्लिशमधून असतात, पण त्यांचा जो कंटेंट असतो तो सेम असतो. आता आपण इंग्लिश मीडियमला साईडला ठेवूया. हा फरक तर तुम्हाला कळलेलंच आहे की सिलेबस सेम आहे, फक्त इंग्लिश आणि मराठी हे जे विषय आहेत ते फक्त वेगवेगळे आहेत. त्याची डिफिकल्टी लेवल रिस्पेक्टिव्हली दोन्ही ज्या मीडियममध्ये आहे ते कमी आहे. आता आपण कॉन्सन्ट्रेट करूया सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियममधील फरकामध्ये. तर मराठी मीडियम आणि सेमी इंग्रजीमध्ये सुद्धा संपूर्ण सिलेबस सेम असतं, फक्त सायन्स आणि गणित हे विषय सेमी इंग्लिशमध्ये इंग्लिशमधून शिकवले जातात. आता त्याचा अभ्यास कसा घ्यायचा ते आपण पटकन पाहून घेऊया. आता कसं असते बघा, जेव्हा तुम्ही मुलांना सेमी इंग्लिशला टाकता तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलाची कुवत चांगली आहे. या सेमी इंग्लिशचा फायदा मुलांना पुढे होतो. 10वी नंतर जेव्हा ते सायन्स घेतात ना तेव्हा त्यांना सायन्सचा अभ्यास करणं इझी जातं. म्हणजे त्यांना पटकन लँग्वेज बॅरियर येत नाही. ऑलरेडी ते शब्द त्यांच्या कानावरती लहानपणापासूनच इंग्रजीमध्ये गेलेले असतात. त्यामुळे सायन्स या सब्जेक्टचा विषय करणं त्यांना सोपं जातं आणि म्हणून मुलांना सेमी इंग्लिशला टाकलं जातं. मग आता जर समजा तुम्हाला असं डाऊट असेल की आमची मुलं सेमी इंग्लिशला आहेत पण त्यांना अभ्यास जर त्यांना नीट जमत नाही, तर तुमच्याकडे जर ऑप्शन असेल मराठी मीडियममध्ये टाकण्याचा. आता सगळी मुलं काही सायन्स घेत नाही 10वी नंतर. मग जर समजा तुम्हाला असं कुठेतरी वाटत असेल की मुलांना सेमी इंग्लिश नाही झेपत आहे, म्हणजे सायन्स आणि हे गणित हे जे विषय आहेत ते नाही झेपत किंवा मुलं तुमची ॲव्हरेज मार्क्स काढतात आणि पुढे जाऊन जर त्यांना सायन्स हा विषय नसेल घ्यायचा तर तुम्ही मराठी मीडियममध्ये ऑप्ट करू शकता. त्याच्यामध्ये काही हरकत नाही आहे. कारण भाषा म्हणजे इंग्लिश मीडियम म्हणा किंवा मराठी मीडियम, भाषा हे फक्त माध्यम आहे, ते नॉलेज नाही आहे. नॉलेज खरं तर त्यांना जर त्यांच्या मातृभाषेमधून जास्त चांगल्या पद्धतीने जर त्यांना कळत असेल तर तुम्ही त्यांना मराठी मीडियममध्ये टाका. पण जर समजा तुम्हाला माहिती आहे की तुमची मुलं हुशार आहेत आणि पुढे जाऊन ते सायन्स स्ट्रीम निवडू शकतात तर तुमच्या मुलांना सेमी इंग्लिशलाच ठेवा. आता त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा बघा. खरंच सांगू तर सेमी इंग्लिशच्या मुलांचं इंग्रजी आणि मराठी हे जे विषय असतात ना ते परफेक्ट असतात. म्हणजे खूप छान प्रकारे ते दोन्ही याच्यामध्ये बॅलन्स करू शकतात. कारण इतर जे सगळे विषय आहेत म्हणजे जसं की सोशल स्टडीज आहे, मराठी आहे, ते सर्व ते मराठीमधूनच शिकावे लागतात त्यांना. फक्त गणित आणि सायन्स आणि इंग्रजी हे जे विषय आहेत ते त्यांना इंग्लिशमधून शिकावे लागतात आणि हिंदी तर तो लँग्वेज आहे तो तर आपण बाजूला ठेवूया. आता त्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास घेणार तेव्हा त्यांच्या कानावरती जास्तीत जास्त शब्द आहेत ते मराठीमधूनच पडतील, म्हणजे त्यांची मातृभाषाच मराठी आहे. मग जेव्हा ते इंग्रजी आणि गणिताचा अभ्यास करतात तेव्हा त्यांना थोडंसं ते कठीण जातं इंग्रजीमधून समजून घ्यायला. कारण क्लासमध्ये सुद्धा टीचर शिकवत असताना कम्प्लिटली इंग्लिशमध्ये टॉकिंग करत नाही जसं इतर स्कूलमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये केलं जातं. टीचरांचं एकच अजेंडा असतो की मुलांना कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासुद्धा बोलताना फक्त इंग्रजी शब्द वापरतात त्याच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते, आणि एक्सप्लेनेशन देताना ते मराठीमधून देतात आणि अधूनमधून इंग्रजीचा सुद्धा वापर करतात.
आता तुम्ही जेव्हा मुलांचा अभ्यास घ्याल तेव्हा एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मुलांना इंग्रजी म्हणजे सायन्समधले जे शब्द आहेत, टर्म्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस आहे किंवा रिप्रोडक्शन हे जे वर्ड आहेत, तर फोटोसिंथेसिसला मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणतात, रिप्रोडक्शनला मराठीमध्ये प्रजनन म्हणतात. तर हे जे मराठीमधले शब्द आहेत ना ते मुलांना सांगू नका, मग त्याच्याने त्यांचं जास्त कन्फ्युजन क्रिएट होते. कारण अल्टिमेटली त्यांना सायन्स जेव्हा ते घेणार, कारण आपल्या महाराष्ट्रीयन सिलेबसमध्ये HSCमध्ये सायन्स हा जो सब्जेक्ट आहे तो त्यांना इंग्लिशमधूनच आहे. ज्याप्रमाणे नॉर्थला म्हणजे UPला वगैरे सायन्स हे जे सब्जेक्ट आहे ते हिंदीमधून शिकवले जातात, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. मग जेव्हा तुम्ही मुलांना एक्सप्लेन करणार ना ती जी प्रोसेस ती मराठीमधून एक्सप्लेन करा. पण जेव्हा तुम्ही त्यांना ते पाठांतर करायला सांगणार किंवा तो जो शब्द सांगणार ना तो मराठीमध्ये नका सांगू, तुम्ही त्याचं मीनिंग मराठीमध्ये सांगा. आय होप तुम्हाला कळत असेल की मी काय सांगते तुम्हाला, त्याचं मीनिंग मराठीमध्ये सांगा, पण तो शब्द आहे तो इंग्रजीमधूनच त्यांना लक्षात ठेवायला सांगा, जेणेकरून त्यांना ते सोपं पडेल. तुम्ही जर दोन्ही लँग्वेजमध्ये जर त्यांना सांगितलं की हे प्रकाश संश्लेषण आहे, हे फोटोसिंथेसिस आहे, याला प्रकाश संश्लेषण म्हणतात, मग मुलं कन्फ्युजन होतात. त्याच्यापेक्षा त्या फोटोसिंथेसिसचा जो अर्थ आहे तो तुम्ही त्यांना मराठीमध्ये एक्सप्लेन करा की फोटोसिंथेसिस म्हणजे की पानांमध्ये क्लोरोफिल असतं, जे सनलाईटच्या माध्यमातून म्हणजे पाण्यामधून क्षार आणि पाणी वगैरे शोषून कार्बन डायऑक्साईडचा वापर करून जे त्यांचं जे अन्न आहे ते बनवलं जातं, जे फूड बनवलं जातं त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतात. सगळे टर्म इंग्रजीमधलेच वापरा, फक्त त्यांना जी शिकवण्याची भाषा आहे ती तुम्ही मराठीमध्ये ठेवा, जेणेकरून ते त्यांच्या लक्षात राहील. आता कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर उत्तरं पाठ करणं थोडंसं त्यांना डिफिकल्ट जातं. मग अशा वेळेस त्या मुलांना ना ॲक्च्युली तिथपर्यंत कळलेलं असतं की इंग्रजीमधले कोणते टर्म कुठे वापरले जातात ते. त्यामुळे तुम्ही जास्त खूप असा विचार करू नका की मुलांना उत्तरं पाठांतर होतील का नाही. लहानपणापासूनच त्यांना लिहून पाठांतर करण्याची सवय लावा. आणि मी खूप सारे व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मुलं जेव्हा पाठांतर करतात तेव्हा त्यांना लिहिण्याची सुद्धा हॅबिट लावा. आता जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून पाठांतर करून घ्याल एखाद्या प्रश्नाचं उत्तर, जेव्हा तुम्ही त्यांना पाठ करायला सांगता तेव्हा त्याच्यामधल्या ज्या डिफिकल्ट स्पेलिंग असतात त्या त्यांना तुम्ही लिहून द्या आणि त्या 5-5 वेळा लिहायला सांगा. आणि सर्वात आधी तर मुलांना ना स्पेलिंग बनवायला शिका, आणि या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत. मुलांना स्पेलिंग बनवण्याचे ना खूप फायदे आहेत. मुलांना स्पेलिंग स्पेशली पाठांतर करावे लागत नाही. काही स्पेलिंग ते बनवतात आणि काही स्पेलिंग बरोबर ते स्वतःच ट्रिक बनवतात की स्पेलिंग आपण कशी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे त्यांना पेपर लिहिणं थोडंसं इझी जाते. म्हणून मुलांना ना स्पेलिंग नीट बनवायला शिकवा. ते झालं. त्याच्यानंतर उत्तर पाठांतर करून झाल्यानंतर त्याच्यातलं डिफिकल्ट स्पेलिंग तुम्ही त्यांना लिहायला द्या. त्या पाठ करून झाल्यानंतर ते उत्तर मुलांकडून लिहून घ्या. लिहूनच मुलांचं पाठांतर घ्यायचं, जेणेकरून ते त्यांच्या खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. तुम्ही जर फक्त ओरली सायन्सचं त्यांच्याकडून पाठांतर करून घेतलं आणि जर स्पेलिंगवरती लक्ष दिलं नाही तर एक्झाममध्ये त्यांचे मार्क्स कमी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर हे झालं सायन्सच्या विषयामध्ये. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही शाळेतल्या शिक्षकांची मदत घ्या, यूट्यूबची सुद्धा मदत घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा छान छान असे एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केलेले असतात, ते तुम्ही मुलांना तुमच्यासोबत दाखवू शकतात आणि त्यांना ते एक्सप्लेन करू शकतात जर तुमची मुलं क्लासेसला वगैरे नसतील जात तर. त्यानंतर राहिला मॅथ्सचा विषय. तर मॅथ्सचं सुद्धा सेम आहे. त्याच्यामधले मॅथ्समधले जे काही टर्म्स आहेत ते मराठीमध्ये त्यांना सांगू नका. जसे की आता आपण स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट, तर त्याला मराठीमध्ये वर्गमूळ किंवा घनमूळ त्याला म्हटलं जातं. तर ते सगळे टर्म्स त्यांना सांगू नका. स्क्वेअर रूटला त्यांना स्क्वेअर रूटच म्हणू द्या, मल्टिप्लिकेशनला मल्टिप्लिकेशन, ॲडिशनला ॲडिशन, हेच वर्ड त्यांच्या कानावरती घाला. त्याच्यामध्ये बेरीज, गुणाकार, भागाकार हे सगळं घालून तुम्ही त्यांना जास्त कन्फ्यूज करू नका. एक्सप्लेनेशन मराठीमध्ये द्या, पण टर्म्स तेच तुम्ही यूज करा. आणि सेम मॅथ्सचा अभ्यासाबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की त्यांची कंटिन्युअसली तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. मुलं खूपच छान करतील. तर सगळ्या कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्याचं किंवा आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची मला आत्ताच आठवली, मी पुढे तुम्हाला सांगते. पण कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्याचं एकच मूलमंत्र आहे की मुलांना तो कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मुलांना कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर त्यांच्या उत्तरं खूप छान प्रकारे लक्षात राहतात. तुम्ही जर फक्त त्यांना रट्टा मारायला सांगितलं एखाद्या शब्दाचा अर्थ न कळता, तशी सवय त्यांना लावूसुद्धा नका, तर त्याचा काहीच फायदा नाही आहे. कारण मुलांना आपल्याला ज्ञान द्यायचं आहे, फक्त त्यांना एक्झाममध्ये मार्क्स स्कोअर नाही करायला लावायचे आहेत. काही म्हणजे 1-2 वर्षानंतर जर त्यांना तोच कॉन्सेप्ट पुन्हा रिपीट होणार असेल तर त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे की हा टर्म आपण शिकलेलं होतं. मग जेव्हा त्याचा कॉन्सेप्ट त्यांना क्लिअर असेल तरच तो त्यांच्या लक्षात राहणार आणि पुढच्या इयत्तेमध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे मार्क्स काढू शकतात किंवा तो जो कॉन्सेप्ट आहे तो जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आता हा पण एक प्रश्न येतो की मुलांची मोठी मोठी उत्तरं कशी पाठ करून घ्यायची. तर हे सुद्धा मी खूप वेळा सांगितलेलं आहे, पण कदाचित तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल. तर तेच की मुलांना त्या उत्तराचा अर्थ तुम्ही
समजून द्या. आता काही उत्तरं अशी सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मुलांना वर्ड टू वर्ड म्हणजे टर्म टू टर्म बाय हार्ट करायचं असं, त्याच्यामध्ये ओन वर्ड्स आपण नाही घालू शकत, जसे की एखादं डेफिनेशन वगैरे असेल. तर अशा वेळेस जर तुम्हाला वाटते की उत्तर थोडंसं मोठं आहे, तर मुलांना पहिली गोष्ट म्हणजे ते पॉईंटमध्ये लिहिण्याची हॅबिट लावा. निबंधामध्ये नका लिहू. आपण निबंधामध्ये जेव्हा उत्तरं लिहितो ना, मुलं जेव्हा उत्तरं लिहितात ना, तेव्हा त्यांना ती थोडंसं असं किचकट वाटतं पाठांतर करायला. पण जेव्हा ते पॉईंट वाईज लिहितात ना, तर त्यांना कळतं की हां, आपल्याला हे 6 पॉईंट लर्न करायचे आहेत. मग त्याच्यातले पहिले 3 त्यांच्याकडून करून घ्या, ते लिहून काढायला सांगा त्यांना. मग त्याच्यानंतर पुढचे 3 आहेत ते तुम्ही करायला सांगा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकत्र पूर्ण ते उत्तर करायला सांगा. बघा, आता उत्तर पाठ तर करायचंच आहे. जर समजा त्याचा अर्थ जर समजा त्यांना नसेल कळत किंवा ते एक्सप्लेन नाही करू शकत तुम्ही, तर मग अशा प्रकारे तुम्ही त्यांचं पाठांतर घेऊ शकतात. कारण अल्टिमेटली ते करायचं तर आहेच. कारण अशी काही असतात गोष्टी का ज्या आपण नाही त्यांना एक्सप्लेन करू शकत किंवा त्यांना ते नाही लक्षात राहत. मग अशा वेळेस मग रट्टा मारणं हाच एक ऑप्शन राहतो. मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्याकडून ती उत्तरं लिहून घेऊ शकता आणि लिहून 2-3 वेळा त्या उत्तरांची प्रॅक्टिस झाली, अधूनमधून आठवड्यातून 1-2दा 3दा ते पुन्हा तेच जर रिव्हिजन झालं ना, तर ते त्यांच्या लक्षात राहतं. तर अशा प्रकारे तुम्ही सेमी इंग्रजीमधील मुलांचा अभ्यास घेऊ शकता. आणि कोणतेही मीडियम असू द्या, मुलांचा अभ्यास मुलं जर करणारी असतील ना, तर ते कोणत्याही मीडियममध्ये शिकू द्या, कोणत्याही बोर्डमध्ये शिकू द्या, ते त्यांचं चांगलं करणारच. म्हणजे त्यांचं जे करिअर आहे ते चांगलं घडवणारच. त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्ही काळजी घेऊ नका. फक्त रेग्युलरली मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि त्यांना सेल्फ स्टडीची सुद्धा सवय लावा. त्यांना स्वतःला वाचन करायला सांगा. कारण प्रत्येक वेळेस आपण मुलांच्या मागे नाही लागू शकत अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांना सेल्फ स्टडीची थोडीफार सवय लावा. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.